हाडांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे? ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच आपण मराठीत याला हाड ठिसूळ व्हायला म्हणतो. जर कोणता नॉर्मल माणसाचा हाड जर 10 किलो वजन उचलू शकेल तर ऑस्टिओपोरोटिक हाड जो असतो तो हार्डली 1 किलो पण वजन उचलू नाही शकत. ट्रीट द कॉज. येस, जो कारण आहे त्याला ट्रीट करा, सिम्पटम्सला ट्रीट करून नाही चालत. आपण जे इम्प्लांट्स काढल्यानंतर म्हणजे ते इम्प्लांट्स रिमूव्ह केल्यानंतर त्या हाडाच्या स्ट्रेंथवरती काही फरक पडतो का? नमस्कार मंडळी, मी आहे सचिन गोराडे आणि मिशन लाईफ केअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आहे ऑर्किड हॉस्पिटल जळगाव येथे आणि आपल्यासोबत आहे निशांत जयस्वाल सर, जे MS ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि जळगावमध्ये ऑर्किड या हॉस्पिटलमध्ये ते ॲज अ सर्जन म्हणून काम करतात आणि ते OPD पण इथे बघतात. तर आपण आज जाणून घेऊया सरांच्या कामाबद्दल, सरांनी केलेल्या पेशंटच्या सेवेबद्दल आणि जे आपले अर्थोमध्ये किंवा आपण जे म्हणतो हाडांच्या आजारामध्ये ज्या पण काही आपल्या क्युरीज असेल, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येणाऱ्या हाडांसंदर्भाच्या अडचणी असेल, ह्या संदर्भात मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त गोष्टी आपण सरांकडून जाणून घेऊया. तर मी इथे स्वागत करतो जयस्वाल सरांचं. वेलकम टू मिशन लाईफ केअर. हाऊ आर यू सर? आपण सर्वांस माझा नमस्कार. मी डॉक्टर निशांत जयस्वाल इथे जळगावला ऑर्किड हॉस्पिटलला अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझं क्वालिफिकेशन MS ऑर्थोपेडिक्स KE मुंबईवरून आणि DNB ऑर्थोपेडिक्स अजून MRCS इंग्लंड असं आहे. इथे मी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून पेशंट्सची OPD बघतो, जे गरजू पेशंट्स आहेत त्यांचं ऑपरेशन करतो, इतर सर्व ऑर्थोपेडिक सर्व्हिसेस उपलब्ध करून देतो. तर सर, मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं क्वालिफिकेशन कधी झालं आणि तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये आहे आणि ऑर्किडच्या अगोदर पण तुम्ही कुठे कुठे काम केलं आणि कशा प्रकारची सेवा दिली या संदर्भात तुम्ही थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या ऑर्थोपेडिक्सची सुरुवात 2019मध्ये झालेली. KE मुंबई इथून माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर मी विविध स्थळांवर काम केलं आहे, विविध अस्पताल, नागपूर असो, मुंबई असो. नागपूरला मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला होतो. मुंबईला मी त्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटल, HN रिलायन्स हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, हिंदुजा खार हॉस्पिटल असल्या सगळ्या स्थानांवर मी कार्यरत होतो. सर, तुमच्याबद्दल जेव्हा तुम्ही जे सांगताय हॉस्पिटलची नाव वगैरे, हे खूप नामांकित हॉस्पिटल आहे आणि चांगल्या मोठ्या सिटीतली हॉस्पिटल्स आहे. ऑफकोर्स तिथला एक्सपिरियन्स, तिथला जो कस्टमर बेस आहे किंवा आपण ज्यांना पेशंट म्हणतो तो एक रिच लेवल कस्टमर आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर सेवा दिल्यानंतर आपण जळगावमध्ये आत्ता सेवा देत आहे. हे खरंच आपल्यातून आणि एक चांगली गोष्ट आहे की इतक्या चांगल्या ठिकाणी तुम्ही काम करून आणि या ठिकाणी सध्या सेवा देत आहे. आपण आपल्या प्रोफेशनकडे वळूया. सध्या जर आपण बघितलं तर एक ऑस्टिओपोरोसिस हा जो हाडांचा आजार आहे, माझ्या माहितीनुसार ते हाडं ठिसूळ होणे आपण त्याला मराठीत म्हणतो. तर आपण या आजाराविषयी थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. हा आजार कसा होतो, या आजाराची खास लक्षणं काय, कोणत्या एज ग्रुपमध्ये हा जास्त बघितला जातो आणि याच्यावरती कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो? ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच आपण मराठीत याला हाड ठिसूळ व्हायला म्हणतो. हा नेमका असली बिमारी आहे की ज्यात हाडाची जी घनता राहते, जी घनिष्ठता राहते ती कमी होऊन जाते. हां, म्हणजे जर कोणता नॉर्मल माणसाचा हाड जर 10 किलो वजन उचलू शकेल तर ऑस्टिओपोरोटिक हाड जो असतो तो हार्डली 1 किलो पण वजन उचलू नाही शकत. आता अशा गोष्टींमध्ये काय होतं, हाडं इतके ठिसूळ होऊन जातात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडं इतके ठिसूळ होऊन जातात की शरीराचं वजनसुद्धा हाडाला फ्रॅक्चर करू शकतो. ओके. म्हणजे आता जनरली ऑस्टिओपोरोसिस म्हटलं तर कॉमनली वयस्कर लोकांमध्ये जास्त कॉमन आहे. खूप रेअरली थोडा कमी वयाच्या लोकांमध्ये बघितला जातो, पण जो कॉमन एज ग्रुप आहे तो वयस्कर लोकांचा असतो. आणि सर, हे ऑस्टिओपोरोसिस जे आहे, या ऑस्टिओपोरोसिसमध्ये आपण नॉनव्हेज खाणं वगैरे किंवा प्रोटीन जास्त घेणं याचा काही इफेक्ट असतो का? म्हणजे सपोज जी व्यक्ती नॉनव्हेज खाते त्या व्यक्तीला लेट एजमध्ये होऊ शकतो किंवा होणार नाही असं काही होऊ शकतं त्याच्यामध्ये? डेफिनेटली आपला जो डाएट असतो तो आपल्या हाडांची पण हेल्थ मेंटेन करतो. तर आपलं जर न्यूट्रिशनल व्हॅल्यू डाएटची जर चांगली असेल तर डेफिनेटली हाडाची पण क्वालिटी वाढते. बरोबर. आणि जर सुरुवातीपासून जसे विविध प्रकारचे आपले एलिमेंट्स असतात, जसे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मग व्हिटॅमिन D आहे आणि प्रोटीन्स आहेत, हे सगळं आपल्याला डाएटमधून मॅक्झिमम
अमाऊंट जो आहे तो डाएटमधून मिळतो. पण जर डाएटमध्येच त्याची कमतरता राहिली तर मग शरीराला दुसऱ्याकडून कुठूनही हे गोष्ट उपलब्ध होत नाहीत. तर म्हणून आजकाल जे काही टॅबलेट्स असतात, व्हिटॅमिन डीची टॅबलेट, कॅल्शियमची टॅबलेट, हे आजकाल खूप गरजेचे झाले आहेत. आणि आता ज्या हिशोबाने आपलं ऑक्युपेशन राहिलं आहे की आपण AC मध्ये काम करतो, एका जागेवर बसून काम करतो, तर त्यामुळे पण याची कमतरता जास्त झाली आहे. सर, आता आपण ज्या प्रकारे बोलतो की व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम वगैरे, आता सपोज जळगावसारखा भाग आहे किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांना लवकर समजत नाही व्हिटॅमिन डी कुठून मिळेल किंवा काय मिळेल. त्यामुळे मी स्पेसिफिक असं विचारलं की नॉनव्हेज तुम्ही अशी काय म्हणजे डाएट सांगू शकता की ज्यामधून या सर्व कमतरता पूर्ण होतील. किंवा मग काही लोकांमध्ये हे आहे की नाही बाबा तुम्ही फक्त दुधाचे पदार्थ खा किंवा दूध जास्त घ्या, तुम्हाला त्यातून कॅल्शियम मिळेल. तर हे कितपत योग्य आहे? किंवा फक्त एक दुधाची डाएट घेऊन जाणं किंवा एकदमच एक नॉनव्हेजची डाएट घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे आणि काय फरक पडू शकतो त्याच्यामध्ये? बघा, कसं आहे की कोणताच एक वस्तू आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स अवेलेबल करून देऊ शकत नाही. बरोबर. दूध जरी आपण म्हणतो की त्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, पण तरी त्याच्यात खूप काही न्यूट्रिएंट्स असे आहेत की जितके शरीराला आपल्याला गरजेचे आहेत त्या लेवलपर्यंत दूध काही गोष्टी देऊ शकत नाही. बरोबर. तर माझ्या हिशोबाने जसं आपल्या इंडियन संस्कृती, जशी आपली भारतीय संस्कृती, जे आपण जुनं जे बॅलन्स डाएट म्हणायचो की वरण भात भाजी पोळी, त्यासोबत मग दूध, त्यासोबत जर तुम्ही नॉनव्हेज हे सगळं सोबत जर वापर करत असाल तर मग तुम्हाला न्यूट्रिएंट्सचा अभाव कमी होईल. ओके. आणि आता ऑस्टिओपोरोसिसमध्ये हा झाला एक जेवणाचा भाग. जर ऑस्टिओपोरोसिस झालाय असं मला जर ओळखायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे, म्हणजे त्याची लक्षणं काय असतात? ऑस्टिओपोरोसिसचे लक्षणं खूप नॉन स्पेसिफिक आहेत. ओके. अनेक प्रकारे तो आपल्याला म्हणजे आढळतो. तर एक आहे की कमजोरी वाटणे. हे आपल्या लोकांचं खूप असं हे असतं, थिंकिंग असतो की कमजोरी आली म्हणजे अनेमिया असेल, रक्त कमी झालं असेल. पण कमजोरीचा एक कारण ऑस्टिओपोरोसिस पण आहे. जरी फक्त हाडांशी रिलेटेड आहे तरी पूर्ण शरीरात कमजोरी आपल्याला माहिती पडू शकते. दुसरी गोष्ट, हाडांचं दुखणं, कमरेचं दुखणं, गुडघ्यांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं किंवा मानेचं दुखणं, हे सगळी गोष्टी आपल्याला ऑस्टिओपोरोसिसकडे इंडिकेट करतात. ओके. आणि ऑस्टिओपोरोसिस डायग्नोस करण्यासाठी म्हणजे ज्या टेस्ट वगैरे येतात याच्यामध्ये प्रथमतः आपण कुठली टेस्ट प्रिफर करतो? ऑस्टिओपोरोसिससाठी तर तसे भरपूर जागांवर एक्सरेज वगैरे करतातच, पण जी सगळ्यात चांगली टेस्ट असते ती असते डिक्सा स्कॅन, ज्याला म्हणतो आपण बोन डेन्सिटी स्कॅन. ओके. ते आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचं खरं प्रमाण आपल्याला माहिती करून देतं. ओके. आणि सपोज एक 50+ एजची व्यक्ती आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऑस्टिओपोरोसिस हा डायग्नोस झालेला आहे, तर आपण एक्झॅक्टली लाईन ऑफ ट्रीटमेंट काय म्हणजे असू शकते? की कारण बरेचसे जे आपले खेड्यावरची लोक आहेत ते कुणाकडे जाणे, हातपाय वगैरे चोळून घेणे किंवा कुठल्या प्रकारचं तेल वगैरे वापरणं किंवा पेन किलर्स खाणं, डायक्लो वगैरे या सर्व गोष्टी खातात. तर हे कितपत योग्य आहे आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असू शकते? अति तिथे माती. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्ही एका लिमिटच्या वर वापरत आहात तर त्याचे नुकसान पण असतात. बरोबर. आता जर तुम्हाला दुखतंय पण तुम्हाला माहिती नाही की का दुखतंय आणि नुसतं तुम्ही त्याच्या औषधी घेत आहात तर त्या औषधींचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. बरोबर. तर माझ्या हिशोबाने त्याचं निदान करून घेणे हे इम्पॉर्टंट आहे. दुखायचं कारण माहिती करून घेणे हे इम्पॉर्टंट आहे. बाकी जे आता वेगवेगळ्या जागांवर हाडवैद वगैरे असतात ते म्हणतात चोळल्याने हे होऊन जाईल, चोळल्याने बरं होऊन जाईल, वेगवेगळ्या प्रकारचे ते आपल्याला उपाय सांगतात. बरोबर. पण माझ्या हिशोबाने सायंटिफिक त्याला काहीही बेस नाही आहे. बरोबर. तर ट्रीट द कॉज. येस. जो कारण आहे त्याला ट्रीट करा, सिम्पटम्सला ट्रीट करून नाही चालत, काहीच उपयोग नाही. बरोबर. तर मग आपण त्याच्यासाठी स्पेसिफिकली म्हणजे आपण मेडिसिन वाईज किंवा डाएट वाईज अशी कशी ट्रीटमेंट आपण सजेस्ट करणार आणि ती किती दिवसाची ट्रीटमेंट असू शकते? सगळ्यात पहिली गोष्ट आपलं लाईफस्टाईल. बरोबर. आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मॉर्निंग वॉक हा सुरुवातीपासून खूप इम्पॉर्टन्स आहे, पण आजकाल त्याचा इम्पॉर्टन्स खूप कमी होताना दिसतोय. त्याचा इम्पॉर्टन्स म्हणून की तुमची जितकी फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल तितकेच तुमच्या हाडांची हेल्थ बेटर होईल. वरून तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉक करता तर तेव्हा जो सकाळचा ऊन असतो तो ऊन ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट असतो. तो ॲक्च्युली मेन सोर्स आहे आपल्या व्हिटॅमिन D3चा. एक्झॅक्टली. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपलं न्यूट्रिशन. आता जे काही आपण खातोय आपल्या डाएटमध्ये ते उत्तम क्वालिटीचं हवं आहे. बरोबर. तर दुसरी गोष्ट ती झाली. आणि तिसरी गोष्ट, अनेकदा हे सगळं
काही पाळून सुद्धा आपल्याला डेफिशियन्सीज होऊ शकतात. हो. तर त्यासाठी मग आपल्याला कधी कधी न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडते. बरोबर. तर गोळ्या घेणे ही वाईट गोष्ट आहे असं नव्हे. हो. काही गोळी घेणे वाईट असतात, पण न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेणे वाईट गोष्ट नाही. बरोबर. अच्छा, मग आपण जर ऑस्टिओपोरोसिसचा विचार केला तर यामध्ये सर्जरी हा पार्ट कुठेही म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये असू शकत नाही असं मला वाटतं. कसं आहे की जसं मी सांगितलं की काही लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस या प्रमाणात असतो की त्यांचं स्वतःचं शरीराचं वजनही त्यांचे हाड सहन करू शकत नाही. हो. तर असे पेशंट्स ज्याच्यात खूप जास्त हाय रिस्क आहे फ्रॅक्चर व्हायचं, ओके, तर त्याच्यात आपण काही पेशंट्समध्ये अशी सर्जरीज असतात की जे आपण प्रोफिलॅक्टिकली करतो. प्रोफिलॅक्टिकली म्हणजे ऑपरेशन आधी करून घेणे, ओके, तुटल्याच्या आधी ऑपरेशन करून घेणे. ती पण काही सर्जरीज ऑस्टिओपोरोसिसमध्ये आहेत, जशी स्पाईनची सर्जरीज आहेत. स्पाईनमध्येही खूप काही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स असतात. पडल्याने नाही होत, नुसतं चालता चालता अगदी लोकांना दुखायला चालू होतं. बरोबर. तर अशा लोकांमध्ये आपण ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर सस्पेक्ट करतो. अशा लोकांमध्ये खूप वेळा आपण आधीच फिक्सेशन करून घेतो. ओके, एक प्रकारचा आपण त्या हाडांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. बरोबर. आणि जेव्हा हाडामध्ये फ्रॅक्चर असेल किंवा ॲक्सिडेंट पेशंट वगैरे असेल, आपल्या लोकांना इम्प्लांट्स वगैरे हे गोष्टी इकडले जास्त समजत नाही. कोण म्हणतं रॉड वापरलाय, कोण म्हणतं सळई वापरली आहे. तर आपण जे इम्प्लांट्स वापरतो ही कितपर्यंत सेफ आहे पेशंटसाठी आणि ते कुठल्या प्रकारचे आपण वापरले गेले पाहिजे? आता जे काही आपण इम्प्लांट वापरतो, इम्प्लांटचे वेगवेगळे प्रकार आहेत. हो. काही प्लेट्स असतात, काही स्क्रूज असतात, काही रॉड असतात, काही नेल असतात. बरोबर. तर प्रत्येक फ्रॅक्चरला एक वेगवेगळ्या प्रकारची इम्प्लांटची गरज राहते. हो. असं होऊ शकत नाही की एक फ्रॅक्चरला एकाच इम्प्लांटनी जोडलं जाऊ शकतं. हो. एका फ्रॅक्चरला विविध प्रकारे जोडलं जाऊ शकतो, विविध इम्प्लांट्स सोबत. हो. आता जे आपण इम्प्लांट्स वापरतो ते जनरली ऑर्थोपेडिक प्रॅक्टिसमध्ये दोन प्रकारचे असतात. एक असतो स्टेनलेस स्टील, अजून एक असतो टायटेनियम. ओके. दोन्ही इम्प्लांट्स शरीराला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवत नाही. बरेचसे लोक असं म्हणतात की जे स्क्रू वापरले किंवा ज्या प्लेट्स किंवा काही वापरले, बऱ्याचशा लोकांमध्ये हा संभ्रम आहे की ते नंतर विरघळून जातात. माझ्या माहितीनुसार तर असं होतच नाही. तर असं काही मटेरियल येतच नाही इम्प्लांट्समध्ये की जी विरघळून जाईल, कारण त्या हाडांना तेवढी स्ट्रेंथ पाहिजे असते. आणि ते जर विरघळून गेलं किंवा आपण म्हणतो हाडे जुळल्यानंतर पुन्हा ते काढले गेले पाहिजे, तर नक्की काढणं योग्य आहे, काढले पाहिजे की ते तसेच असावेत? अनेक इम्प्लांट्स असे असतात की जे शरीरात असल्यावरही काही त्रास देत नाहीत. बरोबर. पण काही इम्प्लांट्स असे होऊ शकतात की जे वेगवेगळ्या विविध प्रकारचे त्रास देऊ शकतात. जसं काही इम्प्लांट्स असे असतात जे अगदी चामडीच्या खाली असतात. हो. तर त्याच्यामुळे इरिटेशन होऊ शकतो. हो. किंवा काही इम्प्लांट्स असे असतात की ज्याच्यात थोडंफारही इन्फेक्शन राहिलं तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होतो. तर असे काही सिलेक्टेड गोष्टी आहेत की ज्याच्यात इम्प्लांट्स काढायची गरज पडू शकते. आणि आपण जे इम्प्लांट्स काढल्यानंतर म्हणजे ते इम्प्लांट्स रिमूव्ह केल्यानंतर त्या हाडाच्या स्ट्रेंथवरती काही फरक पडतो का? आपण इम्प्लांट तेव्हाच काढतो जेव्हा आपल्याला माहिती आहे की हाड पूर्णपणे जुळलं आहे. बरोबर. तर आपण जर इम्प्लांट काढलं जरी तरी हाडाच्या स्ट्रेंथला काही फरक पडणार नाही. मला अशा काही गोष्टी सांगा की ज्या आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने, म्हणजे आपण जर लहान बाळाचा जर विचार केला तर लहान बाळामध्ये जितकी हाडं असतात तितकी मोठ्या माणसामध्ये नसतात. म्हणजे जे जोडले जातात एकमेकाला आणि त्याची संख्या जी आहे ती कमी होते. तर आपण हाडांचं संगोपन म्हणूया थोडक्यात, म्हणजे हाडांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे ज्याने करून ऑस्टिओपोरोसिस सारखे किंवा मग इतर जे हाडांचे आजार आहेत, तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. बरोबर. तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली राहिली तर तुमचे बोन हेल्थ तशीच चांगली राहील. बरोबर. कारण हाडाला जर तुम्हाला बरं करायचं आहे तर त्याच्यावर जोर पळत राहायला पाहिजे. ओके. तर ती एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं न्यूट्रिशनल डाएट. तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण हाडाला जे काही गरजेचे न्यूट्रिएंट्स आहेत ते हाडापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाडामध्ये मला एक कॉमन डाएट सांगा की जो आपल्याला डेलीच्या जेवणामध्ये आपल्याला आणता येऊ शकतो आणि त्याच्यासाठी वेगळी काही मेहनत पण करण्याची गरज नाही. ते आपल्या खेड्याच्या दृष्टीने किंवा आपल्या एरियाच्या दृष्टीने असे काही मला डाएट सांगा थोडक्यात की जे पेशंट्स आहेत ते इझिली फॉलो करू शकतील. असले भरपूर असे एलिमेंट्स असतात. जसे आहे की दूध सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके. दुधात बऱ्या लेवलचं कॅल्शियम असतो, व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतो आणि इतर आयरन वगैरे हे या गोष्टीही आपल्या हाडाच्या हेल्थसाठी गरजेचे असतात. बरोबर. तर दूध एक खूप चांगला स्रोत आहे. ओके. दुसरं
रागी, ओके यातही कॅल्शियमचं चांगलं प्रमाण आहे. ओके. तर रागी आहे, मग बाजरी, त्यामध्ये बाजरी आहे. ओके. बाजरी असते. बाजरी use मग करू शकतो. आपलं एक आपण मेज म्हणतो, ओके, म्हणजेच आपलं मका. मका. हो. बरोबर. ती आपण जेवणात आणू शकतो. बरोबर. आणि जे लोक नॉनव्हेज प्रिफर करतात हो. त्यांच्यासाठी अंडी आहेत, ते तर बेस्ट आहे. बेस्ट आहेत अंडी. अंडी सगळ्यात बेस्ट आहे. अजून मग नॉनव्हेजचे प्रकार आहेत वेगवेगळे, ओके. जसं फिश आहे, चिकन आहे. ओके. हे सगळं. आणि सपोज व्हेजिटेरियन डाएट आहे, अशी कुठली भाजी की जी आपल्याला आपल्या जेवणामध्ये हप्त्यातून 1-2 वेळेस जरी आली तरी आपल्यासाठी जी सफिशियंट आहे? जे हिरव्या भाज्या आहेत, ओके, जशी मेथी आहे, पालक आहे, हो, मग चवळी आहे, या भाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण, कॅल्शियम आणि हाय प्रोटीनची बऱ्यापैकी. पण आपल्याला गरज बरोबर, त्या असू शकते. exact. बरोबर. मला असं वाटतं आपण हाडांसंदर्भात जे पण बोललोय किंवा ऑस्टिओपोरोसिस संदर्भात जे बोललोय, हे एक कॉमनली गोष्ट झाली. पण मला असं वाटतं आपण सर्जरीबद्दल थोडासा पेशंटमध्ये अवेअरनेस आणला पाहिजे, की नक्की आणलाच पाहिजे की सर्जरी नको. तुमचं जे सजेशन आहे, म्हणजे बरेचसे पेशंट प्रेफर करतात की नाही मला सर्जरी करायचीच नाही, किंवा सपोज आपण नीच्या संदर्भात बोलू शकतो किंवा हिप संदर्भात बोलू शकतो. बरेच पेशंट म्हणतात की सर्जरी केल्यानंतर 2-4 वर्षांनी ते पुन्हा दुखायला लागतं, त्यापेक्षा आत्ता आहे तसंच बरं. तर याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे नक्की? बरं, सर्जरी लागेल की नाही या गोष्टीचं ॲक्च्युली हे खूप क्लिअर आहे. म्हणजे ठीक आहे, कोणत्याच पेशंटला स्वतःला सर्जरी होताना, म्हणजे सर्जरी करताना त्रास होणारच आहे. बरोबर. सर्जरीचा नंतरही त्रास होतो, सर्जरीच्या दौरान पण थोडाफार त्रास होतोच. हो. पण डॉक्टर त्यांना तेव्हापर्यंत सर्जरी नाही म्हणणार जेव्हापर्यंत त्यांना गरज नाही आहे. जर डॉक्टर म्हणतायत की तुम्हाला सर्जरी लागेल, तर मोस्ट ऑफ द टाइम पेशंटला त्याची गरज आहे. ओके. आणि पेशंटनी मग परत विचार करायला नको. बरोबर. तर माझ्या हिशोबाने जर पेशंटला असे फ्रॅक्चर्स आहेत की जे हल्ले आहेत जागेवरून, हो, तर त्याला जागेवर परत आणून जोडणे हो. हाच एक उपाय आहे. आणि तो बिना सर्जरीच्या करता येत नाही. काही फ्रॅक्चर्स असे असतात की जे खूप काही हल्ले नाही आहेत, जागेवर आहेत, आणि त्यांना नुसतं प्लास्टरवर आपल्याला बरं करता येईल. बरोबर. तर असे खूप रेअर फ्रॅक्चर्स असतात जे हल्लेले नसतात, त्यांना फक्त आपण एक चान्स देऊ शकतो. बरोबर. की त्यांना तसंच ज्या पोझिशनमध्ये त्या पोझिशनमध्ये जोडायला. पण मग जेव्हा विघटनाचा हाडं जे विघटन पावतात तेव्हा तो जो विषय येतो हिप संदर्भात किंवा नी संदर्भात आपण म्हणू शकतो, तर त्या केसमध्ये तुम्ही काय सजेस्ट करा? डेफिनेटली जर एक प्रकार असतो इंट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर, म्हणजे जॉईंटमध्ये जर फ्रॅक्चर चाललं आहे, ओके. तर जॉईंटमध्ये जी मुवमेंट असते ती अगदी स्मूथ असते. बरोबर. जर फ्रॅक्चरमुळे तो जो जॉईंट आहे तो वर खाली झाला, हो. तर त्याच्यामुळे जॉईंट समोर जाऊन खासेल. ओके. तर अशा वेळी गरजेचं आहे की त्या जॉईंटला बरोबर जागेवर आणून त्याला ऑपरेशन करून काही प्लेट किंवा स्क्रू जे काही इम्प्लांट्स असतात, हो. त्याच्याने बरोबर जागेवर आणायला पाहिजे. ओके. आणि तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल काय सांगशाल? किंवा जेव्हा कधी पूर्ण जॉईंटच आपल्याला पूर्ण रिप्लेस करावा लागतो त्या ठिकाणी, मग ती सिच्युएशन कधी येऊ शकते किंवा ती केली पाहिजे की नाही केली पाहिजे? कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये मी काही बघितलंय, जे एज झालेल्या पेशंटमध्येच हा प्रॉब्लेम येतो जिथे जॉईंट रिप्लेसमेंट करावी लागते. काही पेशंटचा असा अनुभव असतो की जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर 5 वर्षांनी 6 वर्षांनी त्यांना ते अधिक पेनफुल व्हायला लागतं. मग तुम्ही या संदर्भात काय सांगशाल की ते केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, किंवा ते केल्यानंतर ते पेनफुल होऊ नये 5-1 वर्षामध्ये, तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? ऑपरेशन जनरली आपण जे जॉईंट रिप्लेसमेंट असतात, हो. ते आपण जनरली वयस्कर लोकांमध्येच करतो. हो. कारण त्या कृत्रिम जो सांधा टाकतो आपण, हो. त्या कृत्रिम सांध्याचा पण स्वतःचा एक वय असतो. हो. आणि तो जवळपास आपण बघितलं गेलं तर जो टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो आपण, हो. खुबा बदलण्याची सर्जरी, त्याचं जवळपास 20 ते 25 वर्ष राहतो. ओके. गुडघ्याचं 15 ते 20 वर्ष राहतो. आणि जो बायपोलार म्हणून एक असतो, हो. तर तो हिपमध्ये कामी येतो, तर त्याचं जवळपास 15-एक वर्ष त्याचा एक वय राहतो. बरोबर. तर म्हणून आपण प्रिफर करतो की जितकं वयस्कर माणूस असेल त्याच्यातच आपण जॉईंट रिप्लेसमेंटचा प्रयत्न करावा. ओके. तर दुसरी गोष्ट आहे की भरपूर लोक असं म्हणतात की सर्जरी फेल झाली, हो, किंवा आम्हाला सर्जरीच्या आधी मला बेटर होतं, हो. सर्जरी नंतर. तर मला असं वाटतं की जर सर्जरी बरोबर होत असेल, हो, तर जनरली हे प्रॉब्लेम्स होत नाहीत. ओके. आणि बाकी सर्जरी झाली म्हणजेच सगळं काही झालं तसं नसतं. बरोबर. ऑपरेशन नंतर
ऑपरेशनपर्यंत 50% काम डॉक्टरांचं आहे, हो, पण 50% काम मग पेशंटचंही पेशंटचं पण आहे. आहे. पेशंटचा तितका व्यायाम झाला पाहिजे हो. आणि पेशंटनी तितकी काळजी घ्यायला पाहिजे की त्याची जी हाडाची अवस्था आहे ती त्यांनी मेंटेन करून ठेवावी. बरोबर. तर फक्त डॉक्टरच नव्हे तर पेशंटची पण तितकीच जबाबदारी आहे. म्हणजे त्यामध्ये जड काम न करणं किंवा जे सांगितलेले डॉक्टरांनी पथ्य आहे किंवा जेवणाचे जे पथ्य आहे ते पण पाळले त्याच्यामध्ये ते पाळले पाहिजे. हो. आणि सपोज हे पेनफुल झालं तर त्याला काही ऑप्शन आहे का नंतर? सपोज 5-6 वर्षांनी त्यांना अतिगच पेन होतोय तर मग त्याला आपण काय ऑप्शन करू शकतो? तर पेन व्हायचं एकतर कारण राहू शकतो की तो इम्प्लांट एकतर घासला गेला आहे, ओके, किंवा दुसरं कारण होऊ शकतो की त्याचं हाड ठिसूळ झाला आहे, हो, ज्याचं आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. बरोबर. तर ऑस्टिओपोरोसिसला आपण ट्रीट करू शकतो. भरपूर असे मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत ऑस्टिओपोरोसिससाठी जे की डिस्क्राईब्ड आहेत, ओके, आणि त्याच्यानी भरपूर लोकांना आराम पडतो. ओके. आणि जर रेअरली असं होतो की इम्प्लांटमुळे त्रास होतो तर आपण पहिले पेशंटला फिजिओथेरपी वगैरे सांगतो, व्यायाम करायला सांगतो. अनेक पेशंट्सला त्याच्यावरच आराम पडून जातो. पण जर समजा त्याच्यावरही आराम नसेल पडत तर मग आपल्याला त्याला रिवाईज करायची गरज पडू शकते. ओके. जसं तुम्ही बोलला फिजिओथेरपी संदर्भात, आता बरेचशा ठिकाणी जे आहे काही वैद्य वगैरे असतात ते हाड चोळून देतात, त्यांना असं वेगळं काहीतरी झाडपाला वगैरे लावून देतात, किंवा मे बी काही आयुर्वेदिक वनस्पती वगैरे त्यांच्याकडे असतील ते कदाचित खायला पण देतात, ज्याच्याकडे कुठलाही सायंटिफिक बेस नसतो. कधी कधी लोकांना त्यामध्ये फरक पण वाटतो, कधी नाही पण वाटत. मला एक प्रूव्हन ट्रीटमेंट नाही वाटत ती. पण जसं आपण विचार केला फिजिओथेरपी असेल किंवा पंचकर्मा असेल, या लाईन ऑफ ट्रीटमेंटबद्दल काय सांगशाल? म्हणजे ते केव्हा केलं पाहिजे, करणं किती योग्य आहे, आणि एक चांगल्या एजमध्ये, म्हणजे आपण विचार करू की एक टीनेजमध्ये 21 ते 30 या वयामध्ये हे हाडाचे प्रॉब्लेम्स व्हायला थोडेसे सुरुवात होते. मग हे प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी आपण पंचकर्म किंवा फिजिओथेरपी, किंवा ह्या वयामधले जी मुलं आहेत ते जास्त जिम पण जास्त करतात कदाचित, बरोबर. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? फिजिओथेरपी ही एक अशी गोष्ट आहे की करायला काही हरकत नाही, हो, काही नुकसान नाही. बरोबर. बरोबर. जर तुम्हाला डायरेक्ट ऑपरेशनला कोणी बोललं की ऑपरेशनचे नुकसान भरपूर आहेत तसे, कारण दुखणे, इन्फेक्शन, बरोबर, मग पेशंटला त्याच्या नोकरीपासून सुट्टी घ्यावी लागते, हे अनेक त्याचे नुकसान असतात. तर म्हणून आपण पहिले प्रयत्न करतो की भरपूर गोष्टी तसे फिजिओथेरपी म्हणजेच व्यायाम, आपले जे मांसपेशी असतात, मांसपेशी कमजोर झाल्यामुळे भरपूर लोकांना दुखायला राहतं. हो. तर फिजिओथेरपी करून, जर व्यायाम करून जर त्या मांसपेशींमध्ये परत जोर आणता आला तर त्यांचं दुखणं आपोआप कमी होऊन जातं. बरोबर. तर दिस इज अ प्रूव्हन ट्रीटमेंट. फिजिओथेरपी केल्याने जर बरं होत असेल तर 90% लोकांना सर्जरीची गरज पडत नाही. ओके. असे काही डिसीजेस आहेत की ज्याच्यात फिजिओथेरपी ही कामी नाही आहेत, मग तेव्हा जाऊन आपल्याला पेशंटला ऑपरेशन करावं लागतं. आणि पंचकर्मा वगैरे, पंचकर्माचा आयुर्वेदिक बेस आहे. ओके. त्यांनी एक्सप्लेन पण केलं आहे की त्याचे काही फायदे आहेत, काही म्हणजे, पण ते अजूनही असं म्हणजे खूप असं सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे. ओके. जरी त्याचे इफेक्ट्स आहेत तरी असं काही त्याचं सायंटिफिक बेस माहिती नाही की का. ओके. आणि सपोज पॅरालाइज पेशंट आहे, मेनली त्याच्यामध्ये असं होतं की कुठला तरी भाग आहे शरीराचा तो बंद पडतो, आणि मोस्टली त्याच्यात हात आणि पाय याचा हे इन्क्लूड असतंच. मोस्टली पॅरालिसिसला तोंडावरती इफेक्ट होणं किंवा इतर अवयवापैकी इफेक्ट होणं, याच्यापेक्षा जास्त इफेक्ट हा हातावरती आणि पायावरती पडतो. आणि मेनली तिथे बघा हाडांचा रोल जास्त येतो, कारण प्रत्येक डॉक्टर पॅरालाइज पेशंटला हे सजेस्ट करता की तुम्ही फिजिओथेरपी करा, तुम्ही त्या हाडांचा व्यायाम करा. मग आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये एक न्यूरॉनचा इफेक्ट असतो की जोपर्यंत तुमच्या न्यूरॉनला सिग्नल जात नाही तोपर्यंत तुमचा हात उचलला जाणार नाही. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये हाडांचा रोल जास्त येतो, कारण हातामध्ये पूर्णपणे हाड आहे आणि त्याच्यात रक्तवाहिन्या आहे. आपण रक्तवाहिन्यांना जो एक ब्लड फ्लो रेग्युलर करण्यासाठी आपण इतर मेडिसिन्स वगैरे वापरतो. तर ते कॉर्डिनेशन कसं होतं नक्की, ब्लड फ्लो आपण व्यायाम केल्याने तो सुरळीत होतोच, पण त्याच्यामध्ये हाडांचा पण जो रोल येतो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं की आपल्या खेड्यातली लोकांनी जे बाबा लोक आहेत किंवा चोळून देणारे आहेत किंवा देवाचं वगैरे नाव घेऊन जे हाडांना गोष्टी करतात किंवा आपल्या बॉडीसोबत काही पण गोष्टी करतात, माझं असं म्हणणं आहे की हे लोकांनी हे करायलाच नको. बरोबर. ठीक आहे. तर तुम्ही याचे साईड इफेक्ट सांगा, कारण तुमच्याकडे मल्टिपल नंबर ऑफ पेशंट्स येतात आणि ते कुठे जाऊन आलेले असतात.
किंवा ते तुम्हाला सांगतात पण आम्ही यांच्याकडे गेलो होतो, हे केलं होतं, ते केलं होतं. असं एखादं उदाहरण पण द्या तुमच्या प्रॅक्टिसच्या दिवसामध्ये. जर असं एखादं उदाहरण असेल तुम्हाला की हे पेशंट होतं, अशा अशा पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट करूनही ते झालं नाही आणि ते ट्रीटमेंट करण्याच्या ऐवजी ते वाढत गेलं. बरोबर. आणि नंतर मग ते तुम्हाला पण नीट करायला अति कठीण गेलं. जे हाड वैद असतात हो. त्यांचे फायदे तर नसतातच, ओके. वरून नुकसान जास्त असतात. हो. तर माझ्याकडे एक पेशंट होती, जवळपास 15 वर्षांची मुलगी होती. ओके. तिच्या हाताचे दोन्ही हाड ते मोडले होते. अच्छा. आणि तिला ऑपरेशनची नक्कीच गरज होती. जेव्हा मी तिचा पहिला एक्सरे बघितला होता ऑपरेशन नंतरचा, तेव्हा मी 100% मीच नाही तर कोणत्याही ऑर्थोपेडिशियननी तिला ऑपरेशन सांगितलं असतं. पण तिने काहीतरी हाड वैद्याकडून 4 महिने ट्रीटमेंट घेतली. ओके. आणि त्यांनी काही केलं नाही, पाटा वगैरे नाही लावला, काहीतरी फक्त वरून दुखायसाठी काहीतरी चिटकवून दिलेलं. आता त्याच्यामुळे काय झालं, तिला स्किन कॉम्प्लिकेशन झाले, स्किन खराब झाली तिची. ओके. म्हणजे आता आम्हाला ऑपरेशन जरी करायचं राहिलं तरी आम्ही ऑपरेशन करू शकत नव्हतो, कारण त्याची स्किन बरोबर नव्हती. बरोबर. दुसरी गोष्ट, 4 महिने झाल्यामुळे तिचे हाड चुकीचे जुडले होते. ओके. हाड जुडतात, हो, आमचं काम आहे त्याला बरोबर जुळवणं. जर चुकीचे जुडले तर मुवमेंट्स चालली जातात. बरोबर. तर आता जर आपला हा हात असा फिरतोय, तिचा हात लॉक झालेला. अरे बाप. आणि तो कोणतीच प्रकारची मुवमेंट त्या हातात होत नव्हती, कारण ते हाड चुकीचे जुडलेले होते. बरोबर. आता मग आम्हाला त्या पेशंटचं ऑपरेशन करावं लागलं. जे जुडलेले हाड होते त्याला तोडावं लागलं, तोडून त्याला बरोबर करावं लागलं. म्हणजेच शॉर्टमध्ये सांगायचं तात्पर्य हे की जो अर्ध्या तासाची सर्जरी होती त्याला आम्हाला 3.5 तास लागलेत. बरोबर. वरून पेशंटला त्रास झाला, जो रिझल्ट मिळाला असता, जो 100% रिझल्ट आम्ही पहिल्या सर्जरीमध्ये देऊ शकलो असतो, तो आम्ही मॅक्झिमम आता 70-75% देऊ शकतो. बरोबर. बरोबर. आणि पेशंटला तो 4 महिने त्रास पण सहन करावा. तो त्रास झाला, तो तर झालाच. हो. पण आता जो पेशंटला समोरही जो त्रास राहील, हो, जो 20% जो रिझल्ट नाही चालेला, हो, तर ते तिला लाईफ टाईम ते भोगावं लागेल. बरोबर आहे. थँक्यू सर, तुम्ही जी माहिती दिली आहे ऑर्थोबद्दल किंवा आपल्या हाडांच्या संगोपनाबद्दल, ही नक्कीच आपल्या पेशंटला कामात येईल आणि याने थोडा अवेअरनेस पण जनरेट होईल. माझं हेच सजेशन असेल पेशंटला की आपण कुठलीही ट्रीटमेंट करताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठली ट्रीटमेंट करावी. नाही की असं कुठेही जाऊन कुठला तरी झाडपाला वगैरे खाऊन ज्याला कुठलाही प्रूव्हन काही रेकॉर्ड नाही अशी कुठली ट्रीटमेंट पेशंटने प्रिफर करू नये. बरोबर. तर त्यासाठी माझं हेच सजेशन असेल की आपल्या शरीराचा कुठलाही आजार असेल आपण तो डॉक्टरांना दाखवलाच पाहिजे. जेव्हा हाडांचा विषय येतो ते आपल्याला आयुष्यभरामध्ये उभं करतात. सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यामध्ये हाडांची स्ट्रेंथ असते. त्यामुळे एक वेळेस एखाद्या व्यक्तीला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, त्याला नाही दिसलं तरी तो त्याचं काम त्याच्या पद्धतीने तो हँडल करतो. ज्यावेळेस हाडांचा विषय येतो, जर ते हाडांनी काम नाही केलं तर तुम्ही आयुष्यात कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ती इतकी लाईटली न घेता प्रत्येक वेळेस आपण आपल्या डॉक्टरांशी प्रिफर केलं पाहिजे असं मला वाटतं. तर थँक्यू सर, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली ही खरंच कामात येईल आणि वन्स अगेन थँक्यू.